राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपली ज्वारी काढायला आपण सुरुवात केलेली आहे। मजूर काय भेटना इतके दिवस वाट बघून बघून, त्यामुळं मी, माझा मुलगा आणि आमची मंडळी आता 2 एकर ज्वारीमध्ये तिघच जण आम्ही काढायला, कारण की खूप मजुरायचं अवघड झालेलं आहे। 500-600 रुपये बी हजेरी देऊन मजूर भेटायला का रे? नाही मग आपल्याला मजुराच्या जीवावर बसून जमल का? नाही हो, त्यामुळं मजुराच्या जीवावर न बसता आपल्यालाच कामाला सुरुवात करावं लागेल। खरं का? हो जीवा लागला का? सांभाळून हे कर ना। चला, 2 एकर ज्वारी आम्ही तिघच काढणार आणि ते मजुराला जे पैसे जाणार होते ते त्याचं आम्ही काहीतरी बनवून खाणार। बरोबर आहे का? हो अरे पण मजूर कुठं भेटायला लागलाय? चला करा चालू आता। तर मित्रांनो, 2 एकर ज्वारी या आणि आम्ही तिघच काढणार। खूप मधल्या पावसामध्ये एवढी ज्वारी पडली या पावसानं, समजी साफ झालेली आहे, साफ पडून वाऱ्यानं। लागल आम्हाला 2-3 दिवस लागल, पण शेवटी आपल्याला मजुराच्या जीवावर बसून जमत नाही। घरच्या घरी का होईना खाट्या चालू ठेवावं लागल तर होऊन जाईल, कारण की शेतीसाठी मजूर भेटणं ते खूप कठीण झालेलं आहे, खूप कठीण। आवाज मध्ये जरा गाजू दे व्हिडिओमध्ये। बाया भेटना, कामाला गडी भेटना, ज्वारी काढायला, मग घरची घरी चालू काम, लोकांना यावं कवा करावं कवा, सकाळचं झोप बघून उठ मग कामाला लागलं। हो का? एकटीच काढतेस होय? एकटीच ज्वारी पाडतेस काय की? मला तो वाटलं हो। आमची मालकीन वेळ जर पडली तर ज्वारी काय एकटीच काढते काय की? तिच्या असं वाटायला लागले बोलण्यावर। तर आम्हाला 10 वाजता होईल जेवाय सुट्टी। 10 वाजता सुट्टी झाली की तुम्हाला जेवणाचा पण व्हिडिओ बघायला भेटत। व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघू शकता किती साफ झालेली आहे पावसानं। वारं चक्रीवादळ होतं, चक्रीवादळ होतं, लोकांचे गहू हे झाले, समजा पडले। आणि आम्ही येदुळवर इतकं पाडलेलं आहे। काढा हाय काय करू नका। हे असं पूर्ण काय राहिलं नाही याच्यात। चक्रीवादळ होतं, चक्रीवादळ काय होतं? चक्रीवादळ होतं, पत्रण झाड झुडपं काही राहिले नाही, समजा पडून गेले। खूप नुकसान झाली मित्रांनो शेतकऱ्याची, काय ज्वारीची, गव्हाची। घे बोलायला लागलास नुसतं। हा, हे मागले 2 चिपाड घ्या। हे एवढं आम्ही सकाळपासून काढलेलं आहे आणि भरपूर आहे काढायचं ज्वारी। हे दिसती कॅमेऱ्यामध्ये तेवढी आपलीच आहे। चला पाणी प्यायला। चला ठेपा हिळा सांभाळून ठेव रे। आणि पाणी प्यायच्या ठेप्याला आल्यानंतर काही अशी आंबे तोडती या, कारण की आपल्यापाशी
खूप 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 आंब्याचे झाड इथं आणि त्याला आंबे पण भरपूर लागलेले तर देवाच्या आशीर्वादानं हे बघू शकता. जोडतो. चला प्या पाणी. तुम्हाला प्यायचं नका का? प्यायचे का आम्हाला बी? हे कर ना थोडं मध्ये हे ढवळ ना. चला आता पाणी पिण्याचा दम झाला. ए चल उठ रे. चला तू आता मोबाईलच चालू आहे. चला पुन्हा आज जेवायला घंटाभर. आंबे बघू शकता खूप भरून आंबे आलेले इथं. चला चला दुपारच्या ठेप्यामध्ये आंबेच खायचं काम आहे. या ना आमच्या खायला. आता जवळजवळ मी म्हणतोय 3-4 दिवस आपल्याला ज्यावर ही 3-4 दिवस तर काही होत नाही. होईल. नाही 4 दिवस लागत. ए चल रे. 4 दिवस लागत आहे खोडा पाडायला खोडायला. उन्हाळा दिवस आहे काम ऊन लागायले. दुपारच्या परत लय ऊन लागायले. हे कुठं टाकलं? तुमचा तिकडे बघा येडे कुठे आहेत ते. तिकडे आहे तुमचा पाय. माझा आहे. आता काय करा एकदम घ्यायचं पुन्हा जेवण करायचं आज एकदम एवढा दन हाणायचं बाया. हो हो. चला चला चला. असा मोबाईल बघितला ना कसं होईल रे काम. किती वेळ वागा? हं? चल बरं. आता ह्या पाती लागलेल्या सुद्धा आपल्याला कळून येत बघा. हो हो काय म्हणलं हो. जाते पुढे खरं घ्यायचं. बोलाय तर एक नंबर नुसतं हो हो पण आणि इळा उचलला नाही. थांबा. कधी होणार र? हा? चल नाही होय. कुणाचा घेतलाय? मोवा मोवा. चला चला 10 ला आधी बस करायचंय. पुन्हा नाही. चला पुन्हा 10 वाजता जेवण करायचे तर घ्या जरा उन्हाच्या आधी. पुन्हा खाय जरा. झालं झालं. तिथं बसून मोबाईल बघत बसलास आणि इथं आला की आंबा खायला लागलास. खाण्याचं नाही का कामाच्या टायमात कामच. हो हो. बरं बरं. हो हो हं? हो. नाही तर 2 मिनटं बघ बघ आणि तिसता बघ 2 मिनटं. खूप भरपूर ज्वारी आहे. जवळजवळ 8 दिवस आम्हाला काय व्हायची नाही तिघाला पण करीत राहायचं. रोजगाराच्या भरोश्यावर बसायचं नाही. तर आमची आता ही पात लागलेली आहे बघू शकता. त्या कडीहून ते खूप लांब पात ह्या कडीपर्यंत आला. आता शेळ्यासाठी एक पिंडी कार्ड आला. कंस काढून घ्यायली आहे मालकीन. खूप खूप परेशानी आहे. ज्वारी पूर्ण पडलेली आहे पावसामुळं. आता 10 वाजले. 10 वाजलेले तर 10 वाजले मित्रांनो कंप्लीट. आता आमचं जेवण. पोटाची सोय बघावं लागल. हा बघा का आपला मित्रांनो बघा. जेवण करायचं का नगर? हा भूक लागली. जेवण करायचं. हं? हो. मग फटकन. आता आपली सुविधा शेळ्याची पण सोय करायला मित्रांनो. हां जेवण करावं लागेल. हा. तर चला घेता आम्ही जेवण करून. तुम्ही पण या जेवाय. घे पेंडी फटकन. झालं नाही? जय जवान जय किसान.